एक बाई बाबाजींकडे गेली आणि म्हणाली, बाबाजी, मला असा टोटका सांगा, मला असा एक तावीज द्या की माझा नवरा माझा प्रत्येक शब्द ऐकेल, मी जे काही बोलेन तेच करेल. बाबाजी दूरदर्शी होते. त्याने त्या स्त्रीचे लक्षपूर्वक ऐकले आणि म्हणाले, मुली, हा टोटका फक्त वाघाच्या मानेच्या केसांपासूनच करता येईल आणि ते केस तुला स्वतः वाघाच्या मानेतून उपटून आणावे लागतील, तरच हा टोटका काम करेल, नाहीतर याचा काहीच फायदा होणार नाही. त्यावर ती बाई निराश होऊन घरी परतली, कारण वाघाच्या मानेतून केस उपटणं कठीण होतं. तिने घरी आल्यावर तिच्या मैत्रिणींना हे सांगितलं. ते म्हणाले, थोडं अवघड आहे पण अशक्य नाही. तू एक काम कर, रोज 5 किलो मांस घेऊन जंगलात जा आणि जिथे वाघ येतो तिथे टाकून झाडामागे जाऊन लप. काही दिवसांनी तू वाघाच्या समोर जाऊन मांस टाक, त्याला त्या मांसाची सवय होईल. मग तू त्याच्याजवळ जाऊन मांस टाक आणि हळूहळू त्याच्या मानेवर प्रेमाने हात फिरवत राहा आणि जेव्हा वाघ तुझ्याशी परिचित होईल तेव्हा तू त्याच्या मानेवरचे केस उपटून घे. त्या बाईला मैत्रिणींची ही युक्ती आवडली. तिने तसंच केलं. दुसऱ्याच दिवशी ती जंगलात मांस घेऊन गेली आणि जिकडे वाघ येतो तिकडे जाऊन मांस टाकले आणि लपून बसली. वाघ यायचा आणि मांस खाऊन निघून जायचा. तिने महिनाभर तसंच केलं. महिन्यानंतर ती वाघाच्या समोर जाऊन ते मांस टाकू लागली, जेणेकरून वाघाला कळेल की त्याची सेवा कोण करतंय ते. महिनाभरानंतर वाघाची त्या महिलेशी ओळख झाली. हळूहळू ती त्याच्या जवळ जाऊन मांस टाकायला लागली. एक दिवशी संधी पाहून मानेवरून हात फिरवता फिरवता त्या महिलेने वाघाच्या मानेवरचे केस उपटले आणि आनंदाने बाबाजींकडे गेली आणि बाबाजींना केस देताना ती म्हणाली, बाबाजी, मी वाघाच्या मानेवरून केस उपटून आणले आहेत, आता तुम्ही टोटका सुरू करा. त्यावर बाबाजी आश्चर्यचकित होऊन म्हणाले की हे तू कसं काय केलंस? तेव्हा त्या बाईने सगळं सांगितलं. बाईचे म्हणणे ऐकून बाबाजी हसले आणि म्हणाले, तू वाघाला खाऊ पिऊ घालून तुझ्या वशमध्ये केलंस, त्याच्या मानेचे केसही काढले, तरीही त्याने तुला काहीच केलं नाही. जर तू जंगली वाघाला वशमध्ये करू शकतेस तर तुझा नवरा काय चीज आहे? तुझा नवरा जंगली वाघापेक्षा जास्त धोकादायक आहे का? तुझ्या नवऱ्यालाही पोट आहेच की. मग त्याला चांगलं खाऊ पिऊ घाल, त्याच्याशी चांगलं वाग, मग तोही तुझ्या नक्कीच वशमध्ये राहील. त्यासाठी कोणत्याही टोटक्याची आवश्यकता नाही. बाबाजींचे हे शब्द ऐकून ती बाई आनंदाने आपल्या घरी परतली. मंडळी, कशी वाटली मग कथा? कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ऐकत रहा मनाचे बोल.